राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल वाढदिवस होता। या वाढदिवशी शरद पवारांनी दिल्लीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला आहे। या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। शरद पवारांच्या या दिल्लीतील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे। केक कापल्यानंतर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने तिथेच उपस्थित असलेल्या खासदार निलेश लंके यांना त्याच तलवारीने केक भरवला। या व्हिडिओची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा दिनांक 12 रोजी 85वा वाढदिवस होता। दरम्यान दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल अशी सर्व मंडळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आली होती। यावेळी शरद पवारांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी पवारांनी तलवारीने केक कापला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। देशात कायद्याचे राज्य आहे। सर्वसामान्य व्यक्तीने वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापला तर आर्म ॲक्ट खाली अटक करून अनेकांना जेलची हवा खावी लागली आहे। मात्र शरद पवार यांना देशात वेगळा कायदा लागू आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। या घटनेसंदर्भात सुधीरदास यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला। सर्वसामान्यांनी तलवारीने केक कापल्याने पोलीस कारवाई करतात। शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी तलवारीने केक कापल्यामुळे महाराष्ट्रात काय पण दिल्लीतही त्यांना कायदा लागू आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो। पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मात्र तलवारीने केक कापू नये असे वाटते असं महत सुधीरदास म्हणाले आहेत। सुधीरदास म्हणाले, शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी तलवारीने केक कापल्याचं फुटेज पाहण्यात आलं। सर्वसामान्य व्यक्तींनी तलवारीने केक कापला तर पोलीस गुन्हे दाखल करतात, परंतु शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कायदे आणि कानून महाराष्ट्रात आणि देशात लागू आहेत की नाहीत हाच मोठा प्रश्न आहे। परंतु त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तलवारीने केक कापणे योग्य नाही। देशात सर्वसामान्यांना वेगळा कायदा व राजकीय मातब्बर नेत्यांना वेगळा कायदा आहे का असा सवाल या निमित्ताने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकात चर्चेला जात आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र।